श्री गुरुदेव दत्त गुरुदत्त भक्ती आश्रम मंगळवेढा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज पाहायला जाणार आहे दत्त मंदिर। मंगळवेढ्यापासून अगदी काही क्षणाच्या अंतरावरती डोंगरगाव रोडवरती आहे। खरं तर तसं पाहायला गेलं तर मूर्ती लहान व कीर्ती महान अशा प्रकारे या मंदिराची कथा आहे। अगदी कमी वेळेत भाविकांना प्रचिती येते असं जागृत देवस्थान आहे। श्री दत्तप्रभूंनी स्वतः या ठिकाणी आशीर्वाद देऊन हे देवस्थान चालू केलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। मंगळवेढा डोंगरगाव रोडवरती हा बोर्ड लावलेला आहे। आपल्या भक्तांनी म्हणून पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। तर इथून आपण आता मंदिराकडे जात आहे। आपण या ठिकाणी ऐतिहासिक प्रकारचं एक मंदिर पाहणार आहे। इथून मंदिराचा मेन गेट चालू होतोय। या ठिकाणी पाहू शकता दत्त जयंतीची तयारी अगदी उत्साहात चालू आहे। या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये परिसरात पताके लावून झेंडे लावून अगदी जोरात तयारी चाललेली आहे। हा मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकताय। अगदी असं सुंदर असं रहस्यमय ठिकाण आहे। एक सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। या ठिकाणी लवकरच अजून खूप काही बदल होणार आहेत। या ठिकाणी श्री दत्तप्रभूंचं मंदिराचं काम चालू आहे। मी आता पाहणार आहात। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे मंदिर जे आहे त्याचं काम चालू आहे। यामध्ये खाली जमिनीच्या खाली एक मंदिर आहे, ध्यान मंदिर, व वरती एक मंदिर आहे। हे पहा अशा पद्धतीने हे वरचं जे मंदिर आहे श्री दत्तप्रभूंचं मंदिर आहे व जमिनीच्या आतमध्ये 20 ते 25 फूट सुमारे खोल असं एक भुयार मंदिर बनवलं आहे। त्या ठिकाणी आपण दत्तप्रभूंची व गुरु रत्नाकर महाराज यांची पूजा व तपश्चर्या करू शकतो। या ठिकाणी दत्त जयंती निमित्त मंदिराची सजावट पण चालू आहे। आपण पाहू शकता बाहेरून कलर काम चालू आहे। अगदी खूप छान पद्धतीने सजावट चालू आहे। तसेच या ठिकाणी आतमध्ये कलर न देता मंदिराच्या आतल्या बाजूला चारी बाजूने फरशी बसवण्याचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकताय। हे बांधकाम चालू आहे, आतमध्ये फरशीचं काम चालू आहे। अगदी छान असं प्रकारचं काम चालू आहे मंदिराचं। वरच्या बाजूने कलर देऊन खाली चारी बाजूने फरशीचं काम चालू आहे। हे तीर्थक्षेत्र आपल्या मंगळवेढ्यामध्येच आहे। मंगळवेढा डोंगरगाव रोड अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आहे। एकदा नक्कीच व्हिजिट करा।